मी माझी मीटिंग अटेंड करण्यासाठी आज कोलकाता या ठिकाणी जाणार होतो. कोलकाता या ठिकाणी माझ्या भावाची सासरवाडी होती. माझ्या भावाने लव्ह मॅरेज केले होते. माझी वहिनीही आमच्याच तालुक्यात जॉब करत होती आणि मी पण एल टी कंपनीत जॉब करत होतो. माझे नाव स्वप्नील आहे. आता मी फ्लाईटने कलकत्ता एअरपोर्टवर येऊन पोहोचलो आणि कॅब करून मी भावाच्या सासरच्या घरी आलो. त्यांना न कळताच मी त्या ठिकाणी आल्यामुळे त्यांना मला पाहून आश्चर्यच वाटले. आणि घरात घुसताच सर्वांनी माझे मनापासून स्वागत केले. त्यांच्या घरात भावाचे सासू, सासरे, चुलत सासरे, त्यांची बायको व भावाची साली इतके लोक राहत होते. भावाच्या सासऱ्याचे दुसरं लग्न झालं होतं, म्हणून जी भावाची सासू होती तिचे वय हे 38 वर्ष होते आणि सासऱ्याचे वय हे 50 वर्ष इतकं होते. मी त्यांना न कळवताच त्यांच्या घरी आलो होतो. मला पाहताच त्या मला म्हणाल्या, "अरे स्वप्निल, तुम बिना बताए ही आ गए. कम से कम फ़ोन तो करना था. तुम आ रहे इस बात का पता हमें भी चल जाता." "चलो कोई बात नहीं. काफ़ी दिनों के बाद आए हो. कुछ काम था क्या?" भावाच्या सासूचे नाव निर्मला होते. तेव्हा मी त्यांना म्हणालो, "मम्मी जी, मेरे कंपनी की यहाँ पे मीटिंग अरेंज हुई है. इसी सिलसिले में यहाँ आया हूँ. बाकी ऐसा मेरा कुछ पर्सनल काम नहीं था." त्यावर त्या मला म्हणाल्या, "तुम काफ़ी बदल गए हो स्वप्निल. या बैठो. मैं तुम्हारे लिए चाय और पाणी लेके आती हूँ." तसं भावाची सासू ही दिसायला सुंदर व डॅशिंग होती. माझ्या भावाच्या सासऱ्याच्या 4 कंपन्या होत्या. अफाट पैसा होता. त्या पैशांकडे पाहूनच त्या लग्नाला हो म्हणाल्या होत्या. कारण सासऱ्याचे वय हे 50 वर्ष आणि सासूचे 38. एवढ्या कमी वयाची बाई म्हाताऱ्या माणसाशी लग्न करण्यासाठी पैशांमुळेच तयार झाली असावी, असं मला वाटू लागलं होतं. काही वेळातच त्या माझ्यासाठी चहा व पाणी घेऊन आल्या आणि ज्या वेळेस त्या ट्रे खाली ठेवत होत्या, त्याच वेळेस त्यांच्या खांद्यावरून साडीचा पदर निसटला आणि जे नाही दिसायला हवं होतं, ते मी पाहिले. त्यांना पाहून माझे डोळेच मोठे झाले. तेव्हा त्या मला सॉरी म्हणाल्या आणि आपला पदर सावरत त्यांनी तो खांद्यावर आणला आणि मला म्हणू लागल्या, "अभी चाय पी के अच्छे से फ्रेश हो जाओ और खाना खा के थोडा आराम करो." एवढ्यात घरात भावाच्या चुलत सासऱ्याची आणि सालीची एंट्री होते. चुलत सासऱ्याचे नाव विकास होते आणि सालीचे नाव पूनम होते. पूनम ही दिसायला अगदी सुंदर होती. ती 20 वर्षाची होती. माझ्याहून फक्त 2च वर्षांनी ती लहान होती. पूनम मला म्हणू लागली, "आप कब आए स्वप्निल? कुछ इन्फॉर्म नहीं? कुछ नहीं? ऐसे अचानक सरप्राइज? कुछ खास काम था क्या?" त्यावर मी पूनमला म्हणालो, "नहीं, मेरे कंपनी की मीटिंग कोलकाता में अरेंज हुई है. इसी काम की वजह से मैं यहाँ आया हूँ." भावाचे चुलत सासरेही माझ्याजवळ येऊन बसले. मी उठून त्यांना नमस्कार केला आणि त्यांनीही माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला. तेव्हा मी त्यांना भावाच्या सासऱ्यांबद्दल विचारले. त्यांचे नाव आकाश होते. "बड़े पापा कहीं दिखाई नहीं दे रहे. कहीं बाहर गए हैं क्या?" तेव्हा भावाची सासू मला म्हणाली, "बेटा स्वप्निल, तुम्हें सच में उनके बारे में पता नहीं है?" त्यावर मी त्यांना म्हणालो, "नहीं मम्मी जी, मुझे उनके बारे में कुछ नहीं पता." तेव्हा त्या मला सांगू लागल्या, "उनको 2 महीने पहले पैरालिसिस का अटैक आया था, इसलिए उनकी 50% बॉडी का मूवमेंट बंद हो गया है. पिछले कुछ दिनों से वह बेड पर ही है." तेव्हा मी त्यांना म्हणालो, "मैं उनसे मिल सकता हूँ क्या मम्मी जी?" "क्यों नहीं? ज़रूर. चलो मैं तुम्हें उनके रूम में लेके जाती हूँ." जेव्हा मी त्यांच्या रूममध्ये आलो, तेव्हा ते झोपलेले होते. पण त्यांची तब्येत फारच खराब झालेली दिसत होती. कारण बेडवर पडून-पडून ते फार बारीक आणि अशक्त वाटत होते. त्यांना नमस्कार करून मला भावाच्या सासू म्हणाल्या, "स्वप्निल, तुम अभी फ्रेश हो जाओ. हम सब मिलके खाना खा लेते हैं और तुम थोडा आराम कर लो. थक गए होंगे ना?" तेव्हा लागलीच मी बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर आलो आणि सर्वांनी मिळून आम्ही एकत्र जेवण केले. आणि भावाची चुलत सासू ही बँकेत नोकरीला असल्या कारणाने त्याही त्यांच्या टिफिन सोबतच नेत होत्या. आमचे जेवण झाल्यानंतर पूनम मला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. आम्ही दोघांनी मिळून भरपूर वेळ गप्पा केल्या. त्यानंतर मला झोप येऊ लागल्यामुळे मी तिच्याच बेडवर झोपून राहिलो. त्यानंतर पूनम पुढच्या हॉलमध्ये येऊन टी व्ही पाहू लागली. मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झोपेतून जागी झालो. भावाच्या दोघंही सासू ह्या डायनिंग टेबलवर बसून गप्पा करत होते. त्या दोघांना पाहून मी त्यांना गुड इव्हिनिंग म्हणालो. त्यावर तेही मला गुड इव्हिनिंग म्हणाल्या. मला आळस देत पाहून त्या मला म्हणाल्या, "स्वप्निल, अच्छी नींद हो गई तुम्हारी. काफ़ी फ्रेश लग रहे हो."
त्यावर मी त्यांना म्हणालो, हाँ मम्मी जी, काफ़ी थक गया था सफ़र में, इसलिए नींद काफ़ी अच्छी लग गई, इसलिए मेरी पूरी थकान ही गायब हो गई. मी तोंड हात धुवून आल्यावर ड्रॉइंग रूममध्ये बसलोच होतो, तेवढ्यात पूनम मला तिच्या रूममध्ये त्यांच्याकडे असलेल्या वहिनीच्या लग्नाचा अल्बम पाहण्यासाठी घेऊन गेली. पूनम एक गाऊनवर होती. तो गाऊन अगदी फिटिंगमध्ये असल्यामुळे पूनम फारच सुंदर दिसत होती. कपाटातून तिने अल्बम काढले आणि बेडवर आणून ठेवले. त्यातून एक अल्बम उचलून मी त्यातील फोटो पाहू लागलो आणि पूनमही बेडवर लोळून फोटो पाहू लागली. तेवढ्यात अचानक माझे लक्ष काही क्षणांसाठी पूनमच्या गाऊनमधून स्पष्ट दिसणारे त्यांच्याकडे गेले. ते इतके सुंदर दिसत होते की मी एक नजर फोटोवर टाकत होतो आणि बाकी वेळ पूनमच्या त्या ठिकाणी पाहत होतो. पूनमने तिच्या आतल्या भागात लाल कलरचे कपडे घातले होते. ते तिच्या शरीराला अगदी शोभून दिसत होते. ते पाहून माझ्या पोटात गुदगुल्या होऊ लागल्या. त्यांच्याकडे पाहिल्यावर पूनमशी या क्षणाला प्रपोज करण्याची इच्छा माझ्या मनात आली. माझी नजर तिच्या त्या ठिकाणाहून हटतच नव्हती. तेवढ्यात रात्रीचे 9 वाजले होते आणि जेवणासाठी डायनिंग हॉलमधून मला आणि पूनमला भावाच्या सासूने आवाज दिला. तेव्हा पूनम मला म्हणाली, बचे हुए फोटोज हम खाना खाकर देखेंगे. तेव्हा मी तिला, चलेगा पूनम, तुम जैसा चाहो, आणि आम्ही दोघंही जेवणासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसलो आणि घरातील सर्व मंडळी सोबतच जेवण करू लागले. जेवण झाल्यानंतर मी व पूनम आम्ही अल्बम पाहण्यासाठी रूममध्ये आलो. आता पूनम ही माझ्या शेजारीच अगदी जवळच बसली होती. मी जेव्हा जेव्हा अल्बमचे पेज पलटवायचो तेव्हा तेव्हा माझ्या हाताची कोणीही पूनमच्या त्या ठिकाणी टच व्हायची. त्यामुळे पूनमला माझ्या शेजारी बसण्याचा आनंद येत होता. म्हणून ती अजूनच माझ्याकडे चिपकून बसली. फोटो पाहण्यातच आम्हाला रात्रीचे 12 वाजले. आता पूनमलाही झोप येऊ लागली होती. म्हणून ती हॉलमधील सोफ्यावर येऊन झोपली. माझी दुपारी छान झोप झाल्यामुळे मला रात्रीला झोप लागत नव्हती. मी लाईट बंद करून मोबाईल पाहू लागलो. पण माझ्या डोळ्यासमोर पूनमचे ते पाहिलेले आणि तिला त्या ठिकाणी स्पर्श झालेले चित्र वारंवार फिरत होते. आता रात्रीचे 1 वाजले होते. पूनम काय करत आहे ते पाहण्यासाठी मी हॉलमध्ये आलो. पण पूनम ही त्या ठिकाणी नव्हती. ही कुठं गेली असावी, मी याचाच विचार करू लागलो. तेवढ्यात मला भावाच्या चुलत सासऱ्याचा आवाज आला आणि मी फटक्यात सोफ्यामागे जाऊन बसलो. ते कोणाशी तरी हळू आवाजात फोनवर बोलत होते. काही वेळानंतर भावाची सासूही त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. मी त्यांच्याकडे पाहून विचार करू लागलो की एवढ्या रात्री हे दोघंही या ठिकाणी काय करत आहे. त्यांना अशी कोणती गोष्ट एकमेकांशी करायची होती. पण तेवढ्यात भावाच्या सासूने त्यांना घट्ट मिठीत घेतले. मग मी विचार केला की नवरा आजारी असून त्याची सेवा करण्याचे सोडून ही बाई दुसऱ्या माणसाला आपल्या मिठीत कशी घेऊ शकते. मी अजूनही पूनमची वाट पाहत होतो. त्याच वेळेस भावाच्या सासूने तिच्या दिराचा हात पकडून त्यांना वरती घेऊन गेली. ते गेल्यानंतर काही वेळाने मी त्यांच्या मागे गेलो. वरती सर्वत्र अंधार होता. कोणीही दिसत नव्हते. मी पूर्णपणे गच्चीत गेलो. त्या ठिकाणी मला एक रूम दिसला. त्या रूममध्ये भावाचे सासू सासरे मला जाताना दिसले आणि हळूहळू पावलं टाकत मी त्यांच्या रूमच्या खिडकीजवळ येऊन बसलो. खिडकी पूर्णपणे लावलेली होती. मी त्या खिडकीला उघडविण्याचा प्रयत्न केला, पण ती जाम झाली होती. रूमच्या आतून मला त्यांच्या कुजबूज करण्याचा आवाज ऐकू येत होता आणि ते काय करत आहे ही पाहण्याची आतुरता मला होती. मी थोडा जोर लावला आणि त्या खिडकीला उघडविण्याचा प्रयत्न केला. खिडकी इतकीच उघडली त्यातून मला आतील सर्व दृश्य दिसू शकेल. भावाचे सासू ही त्यांच्या दिराच्या मिठीत होती आणि त्यांचे ओठ हे एकमेकांच्या ओठांवर टिकवले होते. त्यांनी त्यावेळेस तब्बल अर्ध्या तासापर्यंत एकमेकांवर प्रेम केले. माझ्यासमोर भावाच्या सासूने त्यांच्या दिराचे कपडे काढून एकमेकांवर भरभरून प्रेम केले. त्या दोघांना असे पाहून मला शॉकच बसला की या बाईला आपल्या नवऱ्याकडून काहीही अपेक्षा नाही आहे, म्हणून ही बाई आपल्या दिराकडून तिच्या मनातील आनंद साजरा करत असते असं मला वाटू लागले. पण भावाच्या चुलत सासूला या गोष्टीची कल्पना आहे की नाही याचा विचार मी करू लागलो होतो. त्या दोघांचे दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर फिरत होते. रात्रीचे 2 वाजले होते. ते दोघंही शांत झाले आणि ते त्या रूममधून बाहेर निघू लागले. मी त्या खिडकीजवळून पटकन उठून भिंतीच्या आडोक्यात जाऊन लपलो.
काही वेळाने ते आपले कपडे व्यवस्थित करून खाली उतरू लागले. मी त्याच ठिकाणी त्यांचं पाहिलेलं चित्र आठवण करू लागलो. त्याच वेळेस मला एक कोणाची तरी सावली जाताना दिसली. मी हळूवार पावलं टाकत त्या सावलीच्या मागे जाऊ लागलो. ज्यावेळेस ती जिन्यावरून उतरत होती, तेव्हा तिला मी मागून पाहिले. ती तर पूनम होती. घरात अंधार असल्यामुळे मला अस्पष्ट दिसत होते, पण खात्री 100% पूनमचीच होती. पूनम ही हॉलमध्ये सोफ्यावर झोपली होती. पण जेव्हा मी माझ्या रूममधून बाहेर आलो, तेव्हा पूनम ही सोफ्यावर नव्हती आणि जिना उतरून ती लागलीच सोफ्यावर जाऊन झोपली. थोड्या वेळाने मी जिना उतरून खाली आलो आणि आपल्या रूममध्ये जाऊ लागलो. तेव्हा मला पूनमने आवाज दिला, "अरे स्वप्निल, आप कहाँ गए थे इतने रात को?" त्यावर मी पूनमला म्हणालो, "कहीं नहीं पूनम, मैं तो बाथरूम गया था, मगर मैं जब बाथरूम में जा रहा था तब तुम यहाँ नहीं थी. तुम कहाँ गई थी?" तेव्हा पूनम मला म्हणाली, "अरे स्वप्निल, मुझे माँ ने आवाज़ दे के उनके पास बुलाया था, क्योंकि वो पिताजी को अकेले में नहीं सरका सकती है. उसकी मदत करने के लिए मैं उनके पास गई थी." तेव्हा माझ्या मनात आले की किती खोटं बोलते ही मुलगी. त्यावर मी तिला म्हणालो, "पूनम, तुम्हें नींद नहीं आ रही है क्या?" तेव्हा पूनम मला म्हणाली, "नहीं स्वप्निल, मुझे अकेले में नींद नहीं आती है." तेव्हा मी पूनमला म्हणालो, "ऐसे भी अपनी बेडरूम में तुम अकेली ही सोती हो." तेव्हा पूनम मला म्हणाली, "जगह जगह की बात होती है स्वप्निल, जहाँ मैं रोज़ सोती हूँ वही नींद आ जाती है. आज कुछ ज़्यादा ही बेचैनी हो रही है मुझे. ऐसे लग रहा है कि मुझे कुछ चाहिए जो मेरे से काफ़ी दूर है, उसे मैं नज़दीक पाना चाहती हूँ." तेव्हा मला समजले की वरच्या रूममध्ये मी जे पाहिले तेच पूनमने पाहिले, म्हणून तिच्या भावना बदलल्या असाव्यात. ज्या गोष्टीची आतुरता मला आहे, तीच गोष्ट पूनमलाही हवी आहे. तेव्हा मी पूनमला विचारले, "तुम्हें ऐसी कौन सी चीज़ चाहिए पूनम, जो तुम उसको पा नहीं सकती हो?" तेव्हा पूनम मला म्हणाली, "जब वो चीज़ मुझे मिल जाएगी ना स्वप्निल, तब मैं उसे हक से छीन लूँगी मेरे पास." मी पूनमला म्हणालो, "अब रात ज़्यादा हो गई है, तुम सो जाओ. ज़्यादा सोचो मत, नहीं तो और दिमाग खराब होगा तुम्हारा." एवढं सांगून मी झोपण्यासाठी माझ्या रूममध्ये गेलो. सकाळी माझे डोळे उशिराने उघडले. मी उठून बाहेर आलो, तेव्हा पूनमही सोफ्यावर नव्हती. मलाही आज 12 वाजेला मीटिंग अटेंड करण्यासाठी निघायचे होते. घड्याळात सकाळचे 10 वाजले होते. उशीर झाल्यामुळे मीही टॉवेल घेऊन घाईगडबडीत बाथरूमच्या दिशेने गेलो आणि पटक्यात बाथरूमचा दार उघडून त्यात आत शिरलो. पण समोरचे दृश्य पाहताच माझ्या पायाखालची जमीनच हादरली. समोर पूनम होती. तिच्या पूर्ण तोंडाला साबणाचा फेस होता आणि तिला मी अशा अवस्थेत पाहिले होते, त्याचे वर्णनही मी तुम्हाला करू शकत नव्हतो. तेव्हा पूनमचा आवाज आला, "कोण आहे अंदर?" तेव्हा मी आवाज न करता पटक्यात बाथरूमचा दार लावला आणि हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसलो. 15-20 मिनिटानंतर पूनमची अंघोळ झाली आणि ती बाथरूममधून बाहेर आली आणि तयार होण्यासाठी वरच्या रूममध्ये गेली. मी घाईगडबडीत बाथरूममध्ये शिरलो आणि 10 मिनिटात तयार होऊन बाहेर आलो आणि कपडे चेंज करून मीही ब्रेकफास्ट करण्यासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसलो. भावाच्या सासूने मला नाश्ता दिला आणि त्या मला सांगू लागल्या, "स्वप्निल, काफ़ी जल्दी में हो, आराम से खाओ, नहीं तो खाना गले में अटक जाएगा." आज भावाची सासू फार सुंदर दिसत होती. आज तिने डोळ्यात काजळ भरलेले होते, त्यामुळे तिची सुंदरता अधिकच खिलून दिसत होती. आणि अचानक माझे लक्ष तिने घातलेल्या साडीच्या खालच्या भागात गेले. ते त्या क्षणाला इतके सुंदर दिसत होते की त्याचे वर्णनही मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नव्हतो. त्यांना पाहून माझ्या मनातील तरंगच उडू लागल्या होत्या. माझ्या हातांना ते हवेहवेसे वाटू लागले होते. माझा नाश्ताही संपला होता. मी हात धुवून आणि माझी बॅग उचलून मीटिंगसाठी बाहेर निघालो, तेव्हा मला पूनम आवाज देऊ लागली. पण तिचा आवाज मला ऐकू आला नाही. तिला असे दाखवून मी गाडीत बसून मीटिंगला निघालो. मी जर तिच्या आवाजावर थांबलो असतो, तर तिने मला वेगवेगळे प्रश्न विचारले असते. मीटिंगला मी वेळेवर पोचलो आणि इकडे पूनम स्वतःच विचार करू लागली, "मैं जब बाथरूम में थी, तब दरवाज़ा खोल के अंदर कौन आया था?" तिचा संशय माझ्यावरच होता. मला दुपारचे जेवण ज्या ठिकाणी मीटिंग होती, त्याच जागेवर मिळणार होते. संध्याकाळी 5 वाजेला आमची मीटिंग संपणार होती आणि तिकडे पूनम मला फोन लावण्याचा प्रयत्न करत होती. मी मीटिंगमध्ये असल्यामुळे
तिचा फोन मी उचलू शकत नव्हतो. वारंवार मी तिला कॉल बॅक यूच्या मेसेज पाठवत होतो. ती माझ्यावर फार रागवली होती. आमच्या चॅटिंगमध्ये संध्याकाळचे 5 केव्हा वाजले ते मला कळाले सुद्धा नाही. काही वेळातच मी मीटिंग हॉलमधून घरी जाण्यासाठी बाहेर आलो. गाडी स्टार्ट करून मी घरी निघालो. काही वेळ गाडी चालवल्यानंतर मला बस स्टॉपवर भावाच्या चुलत सासू उभ्या दिसल्या. मी त्यांच्याजवळ गाडी आणून उभी केली आणि त्यांना गाडीत बसण्यासाठी आग्रह केला. त्या लोकल बसने रोज बँकेतून अपडाऊन करायच्या. त्यांनी माझा मान ठेवून त्या गाडीत बसल्या आणि काही वेळ गाडी चालवल्यानंतर आम्ही दोघंही ट्रॅफिकमध्ये फसलो. ट्रॅफिक भरपूर जाम झाली होती. मला वाटले आता या ट्रॅफिकमधून आम्हाला निघायला कमीत कमी 1 तास तरी लागणार होता. तेव्हा मी भावाच्या चुलत सासूला विचारले, "मम्मी जी, आप इतना शांत क्यों रहती हो? कोई तकलीफ है क्या आपको?" त्यावर त्या मला म्हणाल्या, "नहीं, मुझे तो कोई तकलीफ नहीं. मैं तो मज़े से अपना जॉब करती हूँ, कमाती हूँ. मुझे किसी से कुछ लेना देना भी नहीं रहता. मैं अपने रंग में मस्त रहती हूँ. तो आपकी जब छुट्टी होती है तो पापा जी आपको लेने क्यों नहीं आते? आप घर आने से पहले ही वो आ जाते हैं." तेव्हा त्या मला म्हणाल्या, "वो तो उनको ही पता होगा ना, क्यों नहीं आते हैं. शायद मुझे गाड़ी में बिठाना उनको अच्छा नहीं लगता होगा, इसलिए नहीं आते हैं. आपने उनसे एक बार भी नहीं पूछा? वो जब मुझसे बात करेंगे तभी तो पूछूंगी ना स्वप्निल में उनसे." त्यावर मी त्यांना म्हणालो, "मम्मी जी आपको पता नहीं, पापा जी बड़े मम्मी के चक्कर में है. मैंने अपनी आंखों से उनको रात में एक साथ जाते हुए देखा है." त्यावर त्या मला म्हणाल्या, "इस बात का पता मुझे पिछले 4 महीने पहले ही लग गया था, मगर वो जब से घर में आई है अपना हुक्म चला रही है, सबको अपने काबू में करके रखा है. वो जो बोलती है सब लोग उसी का सुनते हैं. उस घर में हमारी कोई किंमत नहीं है." त्यावर मी त्यांना म्हणालो, "मैं जब तक हूँ तब तक सब सही कर दूंगा. पहले जैसा आपका घर था वैसे बना के जाऊंगा. ये मेरा आपसे वादा है." ट्रॅफिक उघडल्यानंतर आम्ही 20 मिनिटांनी घरी पोचलो आणि भावाची सासूही फोनवर तरी सोप्यावर बसून कोणाशी बोलत होती. माझी खातिरदारी करण्यात ती मागेपुढे पाहत नव्हती. पण या बाईला जाड्यात कसे अडकवायचे याबद्दल मी विचार करत होतो. पण माझं लक्ष अचानक भावाच्या चुलत सासूकडे गेले. त्या घरात कुठेही न थांबता डायरेक्ट आपल्या रूममध्येच गेले. तेव्हा मी प्लॅन केला की आज त्यांना रात्रीच्या वेळेस आपल्याच जाड्यात अडकवायचे. भावाची सासूही माझ्यासाठी किचनमध्ये चहा बनवण्यासाठी गेल्या. तेवढ्यात मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो आणि काही मिनिटातच फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन सोफ्यावरच बसलो. मला घरात आलेलं पाहून पूनमही माझ्याजवळ येऊन बसली आणि मला विचारू लागली, "स्वप्नील, आज तुम्हारी मीटिंग कैसी रही?" त्यावर मी पूनमला म्हणालो, "मीटिंग तो अच्छी रही." मला माहिती होती की पूनम मला काहीतरी विचारणार आहे, म्हणून मी तिच्याकडे लक्ष देत नव्हतो. तेवढ्यात भावाची सासू ही चहा घेऊन माझ्यासमोर उभी राहिली. चहा खूपच छान झाला होता, म्हणून मी त्यांना म्हणालो, "मम्मी जी, चहा काफ़ी अच्छी बनाई है आपने. मेरे पूरे दिन की थकान निकल गई." चहा पिऊन झाल्यावर पूनम मला तिच्या रूममध्ये घेऊन गेली आणि मला विचारू लागली, "स्वप्निल, सुबह जब मैं बाथरूम में नहा रही थी तब पीछे से तुम ही आए थे ना?" तेव्हा मी तिला म्हणालो, "नहीं पूनम, मैं नहीं था. तुम्हें किसी चीज़ का भ्रम हुआ है." त्यावर पूनम मला म्हणाली, "तुम सच बोल रहे हो ना? खाओ मेरी कसम." तेव्हाच भावाच्या सासूने जेवणासाठी आम्हा दोघांना आवाज दिला. मी फटक्यात बेडवरून उठून जेवणासाठी बाहेर आलो. पूनम अजूनही माझ्याकडेच पाहत होती. काही वेळाने ती पण बाहेर आली आणि जेवणासाठी माझ्या शेजारी बसली. काही वेळानंतर आमचेही जेवण झाले. मला झोप येऊ लागली होती, म्हणून मी डायरेक्ट बेडवर जाऊन झोपलो. मी काय करतोय ते पाहण्यासाठी पुन्हा मी रूममध्ये आली आणि तिने मला झोपलेले पाहून ती त्या ठिकाणाहून निघून गेली व हॉलमध्ये सोफ्यावर झोपून मोबाईल पाहू लागली. रात्रीचे 1 वाजले होते. अचानक माझीही झोप उघडली आणि मी रूममधून बाहेर आलो तेव्हा सोफ्यावर पूनम नव्हती. मला खात्री होती की ती काल वरती ज्या ठिकाणी गेली होती त्याच ठिकाणी गेली असावी. तेवढ्यात भावाच्या सासू बाहेर आल्या आणि मला बॉलमध्ये बसलेलं पाहून त्या म्हणू लागल्या, "स्वप्नील, तुम्हें नींद नहीं आ रही क्या?" अचानक त्यांचा आवाज ऐकून मी घाबरलो आणि त्यांच्याकडे पाहून मी म्हणालो, "मम्मी जी, मुझे नींद नहीं आ रही थी, इसलिए आप
बेटा हो, मगर आप इतनी रात को यहाँ क्या कर रहे हैं? आपको भी नींद नहीं आ रही क्या? त्यावर त्या मला म्हणाल्या, तुम्हारे पापा की रात को करवट बदलनी पड़ती है, उसमें भी मेरी नींद खुल जाती है और उनको सही करने के बाद मुझे नींद ही नहीं आती. यावेळेस त्या गाऊनवर होत्या. फारच सुंदर दिसत होत्या. तेव्हा भावाच्या चुलत सासऱ्याने आम्हा दोघांना हॉलमध्ये बसलेले पाहून ते परत आपल्या रूममध्ये गेले आणि भावाची सासू माझ्याजवळ येऊन बसली. पूनम भरपूर वेळापासून वरतीच होती. वरती कोणी येत नसल्याने ती खाली येऊ लागली आणि आम्हा दोघांना बसलेले पाहून ती जिन्यावरच बसून आमच्यावर लक्ष ठेवून होती. भावाच्या सासूचे व माझे भरपूर वेळापर्यंत गप्पा चालल्या आणि अचानक त्यांचा हात माझ्या अशा ठिकाणी येऊन थांबला. तशाचेच माझे अंग थरथरायला लागलं. मला याआधी असा स्पर्श कोणी केला नव्हता. मी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांची आणि माझी नजरानजर झाली आणि हळूहळू आम्ही एकमेकांच्या जवळ येऊ लागलो. मलाही त्यांना मिठीत घ्यायची इच्छा पहिल्या दिवसापासूनच होती, पण संधी मिळत नव्हती. आज ती संधी स्वतःहून चालून आली होती. आता आमचे ओठ एकमेकांच्या जवळ आले होते. माझे लक्ष अजूनही त्यांच्या ओठांवरच होते. त्यांनी मला त्यांच्या मिठीत घेतले. मग मी वेळ वाया न जाऊ देता माझे ओठ त्यांच्या ओठांवर ठेवले. आम्ही अर्ध्या तासापर्यंत एकमेकांच्या ओठांचा रस चाकला. पूनम जिन्यातून आम्हा दोघांना पाहत होती. पूनमलाही हळूहळू मला मिठीत घ्यायची इच्छा होत होती. सासूंनी हळूहळू आपले कपडे बाजूला ठेवले. त्यांची आतली सुंदरता पाहून मी माझे भानच हरपलो. मग मीही माझे कपडे बाजूला ठेवले आणि आम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो. पूनमचे लक्ष माझ्याकडेच होते. आज भावाच्या सासूंना फार आनंद मिळाला होता, कारण भरपूर वर्षानंतर त्यांच्या हाती कोरा माल लागला होता. त्यांचं आणि माझं एकमेकांबद्दल आकर्षण त्या दिवसापासून जास्त वाढू लागलं. नंतर त्या शांत झाल्या. मग आपल्या रूममध्ये येऊन त्या शांतपैकी झोपल्या. आज माझी इच्छा पूर्ण झाली. मग मी पूनमकडे लक्ष न देता माझ्या रूममध्ये येऊन झोपला. आम्हा दोघांना पाहून पूनमच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. तिलाही मला भेटण्याची आतुरता वाढू लागली. ती माझ्या रूमपर्यंत मला पाहण्यासाठी आली, पण रूमचा दार लॉक असल्यामुळे तिची इच्छा त्या क्षणाला पूर्ण झाली नाही. सकाळी जेव्हा मी उशिरा उठलो, पूनम माझीच उठण्याची वाट पाहत होती. जेव्हा मी उठून दाराची कडी खोलली, त्या क्षणी पूनम ही दाराजवळच उभी होती. तिने फटक्यात दार लावले आणि माझ्यासमोर उभी राहिली आणि माझ्याकडे एकटक नजरेने ती पाहू लागली. तेव्हा मी पूनमला म्हणालो, क्या हुआ? कुछ बात है क्या? तेव्हा ती मला म्हणाली, बात तो कुछ नहीं है, मगर तुमसे लेना बाकी है. मग मी तिला म्हणालो, क्या लेना बाकी है? तेवढ्यात तिने आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि पूनमलाही मी ज्याप्रमाणे भावाच्या सासूला आनंदित केले होते, त्याचप्रमाणे पूनमलाही भरभरून प्रेम करून मी आनंदित केले. पूनम तब्बल 2 तास माझ्या जवळच होती. तिला मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. पूनम शांत होऊन त्याच बेडवर झोपून राहिली. भावाच्या सासऱ्याच्या घरी येऊन माझ्या जीवनाचे सार्थक झाले होते. कारण रात्रीला सासूला आणि सकाळी सालीला मीटिंगसोबत आळीपाळीने आनंदित ठेवण्याचे काम माझ्याकडे लागले होते. आता भावाच्या सासूने तिच्या देराकडे लक्ष देणे कमी केले होते. ती माझी येण्याची वाट पाहत असायची. घरात तिच्या माझ्यावर जास्त विश्वास बसायला लागला होता. कारण माझ्यामुळे तिला आनंदाचे दिवस पाहायला मिळाले होते. जेव्हा माझ्या मीटिंगचा पिरियड संपला होता, तेव्हा तिने मला माझ्या घरीही जाण्यास नकार दिला. कारण मी जर घरी गेलो तर ती व पूनम एकटी पडणार होती. म्हणून भावाच्या सासूने निर्णय घेतला की 4 कंपन्यांपैकी एक कंपनीचा ओनर त्यांनी मला केला आणि पूनमशी माझे लग्न लावून दिले. आता पूनमसोबत मला त्यांनाही आनंदित ठेवण्यात काहीच प्रॉब्लेम येत नव्हता.